भास्कर जाधव सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे। मी नाराज नाही, पण पवारांना सोडून चूक केली असं भास्कर जाधवांनी म्हटलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांच्या या वक्तव्याची चर्चा होते। ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील असं संजय राऊत यांनी यावर म्हटलं। जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही। पहिली गोष्ट, मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो, मी नाकारणारा नाही। राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं। याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे। घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमटून स्वतःला घेणार? माझी कुणीही घुसमट केलेली नाही, मला कुणीही घुसमटत ठेवलेलं नाही। आता त्यांची जी भूमिका आहे ती वृत्तपत्रात तुम्ही वाचा। नक्की ते जेव्हा आणि ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणामध्ये असतात, त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाने दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत। भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील। माझं याच्यावरचं स्पष्ट मत जर तुम्ही ऐकणार असाल तर भास्कर जाधव साहेबांनी राजकीय संन्यास घेऊ नये या मताचा मी आहे। कारण ते जरी काही माझ्यावर पण त्यांनी आज टीका केलेली आहे, कदाचित ती माझ्यावर टीका नाही, ते मातोश्रीवर नाराज असल्यामुळे तर राग कोणावर काढायचा तर उदय सामंतवर काढायचा म्हणून त्याने तो काढलाय, माझे ते जवळचे मित्र असल्यामुळे। पण त्यांनी राजकीय संन्यास, मी ती मुलाखत बघितली, त्याच्यामध्ये राजकीय संन्यास घेतलाच असं त्यांनी होत नाही, काही सांगता येत नाही बाबा। ते पण त्यांना शेवटी खरं तर भास्कर जाधवांसारख्या नेत्याचं नाव सर्वप्रथम पटकन द्यायला पाहिजे होतं त्या सभागृहामध्ये, परंतु ते दिले गेले नाही। थांबून अधिवेशन चालू असताना दुसऱ्या दिवशी त्यांचं नाव दिलं गेलं। खरं तर 15-20 दिवसापूर्वी त्यांच्या नावाची घोषणा होणं अपेक्षित होतं। मला असं काही वाटत नाही भास्कर शेठ नाराज आहेत किंवा असं काही। या राज्यातले महत्वाचे अनेक वर्ष संघटनेत उत्तम काम करणारे एक चांगले प्रशासक म्हणून भास्कर शेठ जाधवांची ओळख आहे। आमचे कौटुंबिक संबंध आहेत, पण महाराष्ट्राचा एक महत्वाचा नेता म्हणून त्यांनी अनेक वर्ष अतिशय पारदर्शकपणे काम केलेलं आहे आणि मला काही माझ्या कानावर तरी ते नाराज वगैरे असं काही आलेलं नाही। भास्कर जाधवांचा विषय त्यांच्या पक्षाचा विषय आहे। ते 8 वेळा आमदार आहेत, तर अनेक वर्ष झाले आम्ही सोबत काम करतो आहोत। एक आक्रमक लढवय्या नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे। कुठलीही तमा न बाळगता बिनधास्तपणे भिडणारा माणूस म्हणून आमचे जाधवजी आहेत, भास्करराव आहेत। तर त्यांच्यावर काही अन्याय झाल्याची भावना ते व्यक्त केली असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाकडे ती मांडावी असं सगळ्यांना वाटतं।